नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट, सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून या बाबतीची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांनी निवडणूक लढण्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना उभाटा मदत करणार का असं विचारलं होतं. यावर संजय राऊत यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तर संजय राऊत म्हणाले की लोकशाही आहे, त्यांचा स्वतःचा एक पक्ष आहे, त्यांचे वडील पक्षाचे अध्यक्ष आहे, त्यांच्या पक्षाचा अमित यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर मी एक कशाला व्यक्त करायचे. अमित ठाकरे हे तरुण नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. जर त्यांच्या पक्षाने आणि कुटुंबाने निर्णय घेतला तर आम्ही पण म्हणू की एक तरुण मुलगा राजकारणात उतरत आहे. उद्धव आदित्य ठाकरे यांनी वरळीमध्ये निवडणूक लढली तेव्हा मनसेने सहकार्य केले, त्यांच्या विरोधात उमेदवार ठेवला नव्हता. आता अमित ठाकरे यांनी निवडणूक लढावी तर शिवसेना उभाटा गट त्यांना प्रतिसाद देणार का, असा सवाल समोर येत आहे. राऊत म्हणाले की राज्यातील कुणकुवत करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे 3 शत्रू आहेत, त्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार हे तिघे जण महाराष्ट्राचे शत्रू आहेत. या तिन्ही शत्रूंना जे लोक प्रत्यक्षपणे पाठिंबा देतात ते सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असं नाव न घेता संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.